निवडणुकीचा राणीचा प्रसंग यायचं बघा, हे आपलं नाही, हे तुकोबरांना मारायचा सन्मान नाही. एवढा माझा सन्मान झाला चले पोटात उकळलं की माझं नाही बाबा, मी तुम्हाला सांगतो आधी ते माझं नाही, तुकोबरांना मारायचं. आपण त्यांच्या हे करतो म्हणून हे आपल्याला मिळाले. काही हरकत नाही. दोन प्रसंग आवर्जून सांगू इच्छितो. महासंगणक तुम्ही तयार केला. महासंगणक तयार करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव विजय पांडुरंग भटकर. कोण? विजय पांडुरंग भटकर, अमरावतीचे. पांडुरंग भटकर या कीर्तनकाराचा एक मुलगा. आणि मग अमेरिकेत काही तुम्हाला महासंगणकाचं चित्र आपल्याला तयार नव्हती की हा संगणक कसा तयार करायचा, काही नाही, अशा नाना प्रकारच्या. तर मग यांनी काय केलं माहितीये का, यांनी मग राजू बघितल्याचं प्रोग्राम केले आणि त्यांनी मग म्हटले की आपण बघू आपल्याकडे, म्हणजे त्यांना विश्वास होता की आपल्या देशात असं कुणीतरी असेल आणि तो काय करेल की तो महासंगणक तयार करण्यासाठी पुढे येईल. मग त्यांनी बोलवून घेतलं, म्हणजे विजय पांडुरंग भटकर गेले. ते जात असताना त्यांच्या वडिलांनी, कीर्तनकार असणाऱ्या वडिलांनी त्यांना म्हणजे बाळा तू त्याच्यात 5 व्यवहार सांगा. तुम्ही अनुभवली तरी तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार. यांनी तो क्रम चालू केला. बोल विजय पांडुरंग आणि हे हुशार आहे, म्हणजे यांचं काही नाही, हे हुशार आहे. असं कुठं एखादा शब्द बोललं लगेच ते असं आहे का, तुम्ही मुलाखत भेटते का, काही नाना प्रकारच्या गोष्टी शोध घेऊन आणि तुम्हाला ते मिळून जाईल. विजय पांडुरंग भटकर मुलाखत मिळून जाईल. ते सांगतात अजून विविध प्रकारचे प्रसंग सांगितले, तुम्हाला अजून जास्त विश्वास असेल. तुमच्या मांडण्याचं महत्व कधी होणार नाही असतो. मग ते गेले आणि गेले असताना मग त्यांनी काय केलं, 18 महिन्याचा कालावधी दिला होता आणि त्यांनी केवळ आणि केवळ 14 महिन्यामध्ये ते महासंगणक बनवला. महासंगणक बनवला. तर महासंगणक बनवल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांचा सत्कार करणं वगैरे ठरवलं, त्यावेळेस त्यांना तिथे शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ जे काही त्यांनी ते सगळं हातात घेतलं. ते म्हणजे हे सत्कार माझा नाही, जिथून मला प्रेरणा मिळाली त्या ज्ञानेश्वरीचा हा सत्कार मी घरी जाऊन तिथे सगळं ज्ञानेश्वरीला समर्पित. अजून एक प्रसंग रवींद्र ज्ञानेश्वर सकाळे यांचा पाहिजे बरोबर आहे का, जिल्हाधिकारी दोनदा प्रयत्न केल्याच्या नंतर पण त्यांच्याकडे झालं नाही. त्यांच्या ज्ञानेश्वर सकाळे याच्यावर म्हणजे रवींद्र ज्ञानेश्वर सकाळे त्यांना सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं बाळा काही करू नको, मांसाहार सोड. ऐकलं वडिलांचं ऐकल्याच्या नंतर मग त्यांनी मांसाहार सोडला आणि म्हणजे काही नको रोज 10 ते 15 मिनिटांच्या ओव्या वाचायला. मग ते मी ज्ञानेश्वरच्या ओव्या वाचायला वापरू नये देवा. संतांना चमत्कार येत नाही, संत चमत्कार करत नाही असं तुमचं क्षेत्र नाही होते शरीराने. लोकांनी त्यांना बरेच दिवस त्रास दिला, पण जेव्हा त्यांनी चमत्कार सुरू केली त्यावेळेस त्यांना सगळे मान मिळाले. चमत्कार केल्याशिवाय संतांना चमत्कार खरंच करायला लागला. ज्ञानोबारांचा असलेले तेव्हाच नाही, आता सुद्धा चमत्कार करतात आणि त्यांचे चमत्कार काही झाले का काय. ज्ञानोबा यांनी ज्या स्तंभाला पाठ लावली तिचं मंदिर झालं असं बरोबर आहे का. तुकोबाराच्या शिळेवर बसले त्याचं मंदिर झालं देहूमध्ये आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी देशाचं आपल्याकडे आम्ही देशाशी सोडून दिली काय. मग माऊलींचा कळस सांगतो, नाना प्रकारच्या गोष्टी आहेत. रेडा बोलला माझ्यासारखे रेडे बोलतात, त्याच्यापेक्षा मोठा प्रसंग काय पाहिजे. बरोबर आहे. मग रवींद्र ज्ञानेश्वर सकाळीचं पण तेच झालं. यांनी पण पारायण वगैरे सुरू केलं आणि पुढे येऊन यांनी दिवाळीला आल्याच्यानंतर मारुदेव पुणेकरांच्या हस्ते माळ पण घातली. हा प्रसंग माझा मी नाही, हे छोटे कलम माऊली यांच्या मुखातून आहे. छोटे कलम त्यांना असे बरेचसे प्रसंग माहिती. कोणाच्या जे रुपी हॉल वगैरे जे गावाकडे पुण्याच्या शेजारची त्यांना तर संप्रदायाच्या लोकांचं जेव्हा जर एक नाव नाही आठवत मला, पण एक साधारण वारकरी होते. त्यांच्या डाव्या हाताचं ऑपरेशन त्यांना जखम झाली, इजा झाली, त्याच्यात
इजा होऊन ते जखम वाढली आणि मग त्यांच्या त्याला ते होत होतं त्यांचं ॲनेस्थेशिया लावली. मुलं तर उपस्थित नव्हता, तर त्यांनी काय केलं, म्हणजे भूलतत्व उपस्थित नाही, ऑपरेशन दिवस अडचण काय, ते म्हणजे माझं अडचण काहीच नाही, भूल द्यायची आणि आमचं भूलतत्व उपस्थित म्हणजे एवढंच आहे का म्हणलं तुम्ही ऑपरेशन भूलतत्व मला विचारा म्हणजे असं कसं काय नाही म्हणजे फक्त एक हातात नाही एका हातात ऑपरेशन असं सगळ्यांनी तुकोबरायला सांगतात की तू देवाचा म्हणून घोषित कर, देवाला सांग की बाबा मी तुझा आहे, मगच तुझा उद्धार होईल. आणि देवाला मी तुझा आहे सांगण्यासाठी आपल्याला सगळे विकार बाहेर काढावे लागतात, सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात, तेव्हा देव म्हणतो खरंच तू माझा आहे. असंच काय होतं माहिती का, राणी होती, राणीला एकच मुलगी होती आणि तिच्या महलामध्ये एक दासी होती. ती दासी त्या राणीच्या सेवेमध्ये होती, त्या कुमारिकेच्या सेवेमध्ये होती. आणि मग एके दिवशी असं झालं की ती दासी तिच्या मुलाला घेऊन त्या महलात आली आणि मुलाला घेऊन महलात आल्याच्या नंतर त्या मुलानं काय केलं, त्या राणीला त्या कुमारिकेला त्या युवतीला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तिची जी छळी आहे त्याच्या मनात बसली आणि नाना प्रकारचे स्नेहभाव आहेत त्याच्यामध्ये शब्द बोलण्याचा विषय नाही, पण तो प्रथम दर्शन झालेलं स्नेहमान ते झालं आणि त्याच्यानंतर तो घरी आला, घरी आल्याच्यानंतर एक दोन दिवस जेवण वगैरे सगळ्या गोष्टी करून दिल्या. आईच्या म्हणून तिला म्हणतात आई. मग आईची नजर, मग आईने सगळीकडे असं का करतोय, मग ते नाना विचारलं तर म्हणे आई झाले असं मला काय असं आई म्हणजे माझ्यापेक्षा म्हणतात लोक आपल्याला जीव मारून राजकुमार एखादी गोष्ट नाही असं मुलगा ते काहीच नाही, तर राणी चांगली होती, राणीच्या जवळ गेले मग त्याच्यानंतर मग ती गेल्याच्या नंतर मग ती म्हटली की राणी म्हटली काय झाले तुम्ही एवढी उदास काय, ती म्हणजे काय नाही, काल परवा माझा मुलगा आता तुमच्या मुलीला पाहिलं आणि तो म्हणते लग्न करेल हिच्याशीच नाही, तुम्ही मला लग्न करायचं नाही. ती राणी म्हटली काही हरकत नाही, माझ्याकडे प्रकारे घेऊन या. एकदा त्याच्याकडे घेऊन आली, म्हटली काहीच हरकत नाही, आपण लग्न लावतो एका वर्षाला लावतो. भेटत असलं 10 वर्ष 20 वर्ष थांबतात म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर मग ती म्हटली ठीक आहे, एक वर्ष आमच्या घरात राहायचं, आम्ही देतात तेच खायचं, आम्ही ज्यांच्याशी भेट ठरवतात त्यांच्याशीच भेटायचं, आम्ही जे करतात त्याच गोष्टी तो करायच्या. ते म्हणलं ठीक आहे. मग एक वर्ष त्याचा तो निर्णय झाला आणि एक वर्ष झाल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी त्याच दिवशी हा बाहेर काढला. मग ती राणी म्हटली तुझं लग्न कुणाशी, म्हणजे माझ्या मुलीशी. लग्न वगैरे काय असते म्हणलं, लग्न करून पण असं चांगलं झालं म्हणलं, लग्न वगैरे काहीही करायचं. एका वर्षापासून काय बदल झाला बाबा, लग्न वगैरे सगळ्या मोहपाशातून हा बाहेर पडला. सांगू एक वर्ष हा पूर्ण सात्विक भोजन मिळत होतो, कांदा लसूण सात्विक भोजन मिळायचं, संत महात्म्यांची रोज संगत मिळायची, रोज गीतेची प्रवचन ऐकायला मिळायची आणि सगळ्या मोठ्यांच्या सानिध्यात एक वर्षभर घडला. एक वर्षभर नाना प्रकारचे पुस्तक वाचत असायचा आणि त्याच्यातला काम आपल्या गोष्टीचा त्याग झाला आणि तो भगवंताविषयी समर्पित झाला. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास दास माय बापा. Bye.
यारे थोर जाती गती नारी नाही जे अधिकार करावे अपार भवसित तुम्ही कसेही या कसलेही या करून जा त्याच्यासाठीच हा संप्रदाय आहे बरोबर आहे की नाही पण तुका म्हणे तुला जैसा तैसा दास देवदास माय आमचं देव ऐकल का ऐकतोच तुम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे सगळ्या विकार मोह सगळ्या गोष्टी खरं तर त्या प्रसंगामध्ये एकच दिवस म्हटलेले बरं का मी 1 वर्ष म्हणते उगं कसं आहे ते म्हणते आणि 1 दिवसात असं असते मग कसं काय नाही झालं त्याच्यामुळे 1 वर्ष म्हणते विचार असते येणार नाही आपोआप त्याला ते ज्ञान येईल काळानंतर ज्ञान होत असतं काही ज्ञान काही गोष्टी समजते काळ ज्ञान काही ज्ञान असतं का म्हणता जैसा तैसा दास माय बाबा पांडुरंग परमात्म्याला गणपतीला विनंती करायची नाही का आम्ही तुमचेच लेकरं तुम्हीच आमचा सांभाळ करणार आहे काही झालं त्या अवगुणातून तुम्ही आम्हाला सोडवा आणि आम्हाला काय करा मुक्तीच्या मार्गाकडे सगळ्या गोष्टी झाला आणि साधक खूप बरं आहे ते सगळं ठीक आहे हो पण हे जर आम्ही तुमचं नाहीच ऐकलं तर आमचं काय होईल जय
रोज तुमच्यातच फिरतो म्हणून मी काल जास्त निष्ठावून घेत होतो बरं का. तुम्हाला काल सांगितलं की संत तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिलं. तुलसी रामायण लिहिलं, तुलसीदास महाराज गावात गेले. भानगड अशी झाली, तुलसी रामायण लिहिल्याच्या नंतर सबक होतं तुलसीदास संताय तुलसीदास संताय गावात गेलं तुळशीला. म्हणजे कसं असते आपल्या घरात किती भारी असतं का की त्यांना वाटतं की नाही अशातल्या काही गोष्टी, पण मी रोज त्यांच्या तरी मला पाहिजे जैसा वृक्षणे मान अपमान तैसे सज्जन होतं. तुम्ही निंदा अथवा वंदा स्वहिताचा आमचा धंदा. कीर्तन प्रसंगी जे काही बोलण्यात आलं त्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून जर निघाला असेल तर त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी. वाईट असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे, चांगला असेल ते माऊली ज्ञानोबारायांची आणि माऊली ज्ञानेश्वरीची कृपा आहे. तेवढं तुम्ही पत्रात द्या. जास्त झालं असेल कमी करा, कमी पडत असेल म्हणून अधिकते सर्वे जीवनते गुणते गुणधारे तुमाते नंतो ज्ञानदेव पार्ट्यांचे म्हटले जातात. यांचं तर मी चूक काही झाली असं तिचं त्यावर क्षमा मागतो. नाही अगोदर मला म्हणजे माझ्यासारख्या बोबड्या वाणीतून तुम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या नारदाच्या आणि एक अक्षरशः मी नारदाच्या नदीचा सेवक नोहे दास कला तू हे सगळं जाणता मुला झाला सिंहाचा गोरा वासरत नगरी गायशा. बरोबर आहे का? तुम्ही जाणकार मंडळी तुम्हाला बघितलं कळत असेल कोण कसं आहे कोण कसं नाही. उगत ते जरा बरं दिसतंय म्हणून तुमच्यासारखे काय करतात, चला एकदा ते शिक्का पडला लाडगा म्हणून महाराज म्हणून तिथे पडूनच गेलेलं आहे. त्याच्यामुळे मग ते कसं आहे आपलं भागून असं झालेलं आहे. अज्ञान को हरून बुद्धिमती आराधनेश्वर चिंता क्लेश दारिद्र्य दुःख ओके देशांतरा पाठवी वीरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोष. श्री गणपती बाप्पाजींच्या या भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या निमित्तानं अनंत चतुर्दशीपर्यंतचा हा असणारा सुवर्ण महोत्सव हा पर्वकाळ आणि या पर्वकाळावरती या डॉक्टर कोळपे नॉलेज सिटीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील आपण सर्व मान्यवर आहात, विद्यार्थी आहात, शिक्षकगण आहात, सर्व शिक्षकेतर महिला असतील पुरुष असतील सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो की तुम्ही सगळ्यांनी उदार अंतःकरणाने या माऊलींच्या लेकराच्या मुखातून निघालेले जे काही अमृताचे बोल असतील ते ऐकले. अमृताचे बोल याकरिता की त्यांनी जे जे उदाहरणं दिले ते गाथ्याच्या ज्ञानेश्वरी मातेच्या आणि संप्रदायाला धरून त्या व्यतिरिक्त नव्हते, म्हणून ते अमृताचे बोल खऱ्या अर्थानं गोड करून घेतले. परंतु तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी जेव्हा दंडवत करतो ना, मला असं वाटतं की त्याही पूर्वी त्याच्याही अगोदर आपण कोणाचे आभार मानले पाहिजे तर डॉक्टर प्रकाश अण्णा कोळपे आणि सर्व त्यात आपले कापसे सर असतील, धनंजय भाऊ, सागर भाऊ, सगळ्यांचे कोळपे परिवाराचे मातोश्री कोळपेताई सगळ्यांचे आभार. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एक जोरदार टाळ्या वाजवा. यांचे आभार कशासाठी तर असं दुर्मिळ चित्र दिसेल की या जी संस्था चालक असतात ते फार मोठी माणसं असतात. त्यांनी कीर्तन प्रवचनाच्या सारख्या खऱ्या अर्थानं मानवाच्या उद्धाराकरिता संतांनी दिलेल्या देवाने दिलेल्या साधनाचा उपयोग आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा व्हावा, आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा संतांची शिकवण ऐकायला मिळावी, म्हणून त्यांनी जी परमिशन दिली, जो अधिकार महाराजांना या ठिकाणी कीर्तन करण्याचा दिला किंवा सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्याची जी परमिशन अण्णांनी दिली, म्हणून अण्णांचे प्रथमतः आभार मानतो, नंतर तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि तिसरी गोष्ट अशी की सागर भाऊ महाराजांच्या हे लगेच नाही होत. अचानक कोणीही उठला आणि कीर्तनकार झाला किंवा कीर्तन केलं असं कधी शक्य नाही. 2 मिनिटाचं भाषण बोलायला आपल्या हाताला घाम सुटतो, पायाचे हाताचे लटलट कापते.
बघा, महाराजांच्या कुळामध्ये सगळे वारकरी आहेत. म्हणजे पंजोबापर्यंत महाराजांचे सर्व जे पूर्वज आहेत ते कीर्तनकार, वारी करणारे जे वारकरी आहे, हळाचे वारकरी म्हणतो आपण, ते आहेत. मधल्या काळात फक्त आजोबा, 6 आजोबा आहेत. त्यांनी सांगितलं का मला, माझी त्यांची पहिलीच भेट, मी त्यांना पहिल्यांदाच बघितला. पण 6 आजोबा आहेत आणि त्यानंतर त्यांचे वडील आणि आता महाराज, 2 पिढ्या माझ्या खंडित झाल्या होत्या. परंतु माझी आई माऊली ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना आणि माझे बाप साक्षात गणपती बाप्पा यांना, माऊली ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना हा खंडित झालेला वारसा पुढे वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा एकदा प्रविष्ट करून घ्यायचा होता, अग्रेसिव्ह करून घ्यायचा होता. म्हणजे ह्या कारणासाठी माऊली ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, कारण काय औचित्य काय निवडलं तर साक्षात गणपती बाप्पांचा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचा हा महोत्सव. आणि या निमित्तामध्ये बाप्पांकर्वे या ठिकाणी महाराजांची सेवा करून घेतली. बाबा, मी कालच बोललो होतो की त्यांच्या बोलण्यातून तुकोबारायांच्या अभंगवाणीचा ओघ सुरू होता, ज्ञानोबारायांच्या, माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी मातेच्या ओव्यांचा ओघ सुरू होता. त्यातूनच मला कळालं होतं की आजची कीर्तन सेवा जरी पहिली असेल तरी ती पहिलीच म्हणजे एकच नंबर होईल, यात काही शंका नाही. आणि बस तशीच आहे की साक्षात बुद्धीच्या देवात असणाऱ्या बाप्पांची कृपा आहे. तुम्ही सर्वांनी उदार अंतकरणाने सेवा 2 तास बसून ऐकली. तुमचे सगळ्यांचे खऱ्या मोठ्या अंतकरणाने मी आभार मानतो. का मी आभार मानेल तर माऊलीचं लेकरू आहे या नात्यानं, ते माझे भाऊ आहेत या नात्यानं. आणि सागर भाऊ आणि सगळे शिक्षक स्टाफ, आपण सगळे कीर्तन जरी नवीन असलं तरी आपण आपल्यातला एक लेकरू उभं राहून कीर्तन करताय, हा आनंद तुमच्या एवढा मावत नव्हता. तुम्हाला अतिशय आनंद होत होता. हे तुमचा चेहरा आणि तुमच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य भाव सांगत होते. ही खऱ्या अर्थानं असेल तर बाप्पाजींची, माऊलींची कृपा आहे. परत एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि महाराज, सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की पहिल्या कीर्तनाला महाराज दत्तात्रय महाराज लाड, जे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणार आहे, त्यांच्या पहिल्या कीर्तनाला, त्यांचं पहिलं कीर्तन डॉक्टर कोळके नॉलेज झालं होतं. त्या कीर्तनाला आम्ही सगळे हजर होतो. पहिल्या कीर्तनाचे आम्ही साक्षीदार आहोत. असं तुम्ही काही दिवसांनी मानाने, अभिमानाने सांगणार आहात, यात शंकाच नाही. म्हणून आणि मी पण सांगेल की मी पहिल्यांदा महाराजांचे आभार मानले होते त्यावेळेस. तर असो, अशा प्रकारचे सेवा महाराजांनी खूप सुंदर अशा प्रकारची, उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा, जी पारमार्थिकरित्या आणि परंपरेला वारकरी कीर्तन कसं असावं त्या अनुषंगाने आणि त्याला एकदम जुळतं मिळतं म्हणण्यापेक्षा तसंच कीर्तन महाराजांनी केलं. म्हणून महाराजांसाठी एकदा आपला बाळा आपल्या काळाला वा, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. महाराज या ठिकाणी कॉलेजचे होते, या बोला. धन्यवाद. सर्वप्रथम आज आपण जे गणेशोत्सव कार्यक्रमासाठी आज कीर्तन समारंभ किंवा कीर्तन सोहळा आपण आयोजित केला होता, त्यासाठी आजचे जे कीर्तनकार आहे श्री दत्तात्रयजी लाड महाराज, सर्वप्रथम त्यांचे मी आपले डॉक्टर कोळके नॉलेज सिटी याकडून आभार व्यक्त करतो. सर्वांना जोरदार आभार. व जे प्रतिमंडळ आहे म्हणजे आपले शिवराम गुरुकुल आश्रम कोळगाव पाणी, तर यांचे सुद्धा मी एकदा खूप जोरदार, त्यांनी अतिशय भक्तिमय असं वातावरण तयार केलं होतं. नक्कीच आपण सर्वजण अनुभवू शकता की हे जे वातावरण आहे यातून नक्कीच आपल्याला काही मार्गदर्शन होऊ शकते. ठीक आहे, तर त्याबद्दल आम्ही त्यांचे एकदा खूप आभार व्यक्त करतो. व त्यांना आपल्या संस्थेकडून, डॉक्टर कोळके नॉलेज सिटीकडून छोटासा सत्कार म्हणून एक छोटी भेटवस्तू आम्ही देऊ इच्छितो. तरी कृपया पहिल्यांदा महाराजांचा सत्कार करण्यासाठी मी गंगासागरजी कोळके सर यांना आमंत्रित करतो. व शिव आश्रम कोळगाव पाटील यांचा सत्कार करण्यासाठी यांचे प्रतिनिधी ओंकार महाराज यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. कृपया त्यांचा सत्कार कापसे सर यांनी करावा, त्यांना मी अशी नम्र विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे.
यानंतर गणेशजी महाराज उटकुळे. ऐका ना, हे सगळं ज्यांनी आग्रहाने करून घेतलं, हा सिस्टम, हे सगळं, आणि मी जरी हे सगळ्या विद्यार्थ्यांना निमंत्रित केलं, याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा हात कीर्तन संपन्नतेकडे नेण्यासाठी किंवा कीर्तन होण्यासाठी या कॉलेजमध्ये, हे सिस्टीमवाले तुम्ही खूप बघितले असेल, परंतु त्यांना कीर्तनाचा काही गंध नसतो, फक्त आवाज देण्याची फक्त त्यांची तेवढी पात्रता असते. परंतु हे जे सिस्टीमवाले आहेत, ते सिस्टीमवाले नसतील, वारकरी सिस्टीमवाले आहेत. या माणसाने माऊली ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये दरवर्षी वडील आणि मुलगा, म्हणजे दादा आणि त्यांची वडील बाजूला जोडी इकडे या समोर, यांचे कुटुंबात वारीचा वारसा आहे आणि अशा प्रकारचे वारकरी सिस्टीमवाले आहेत. यांनी मला काल फोन केला आणि सांगितलं की कोळपे साहेबांच्या कॉलेजमध्ये असं असं विद्यार्थी आहेत आणि त्यांचं माझं बोलणं करून दिलं, आणि त्या अनुषंगाने मग विद्यार्थी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, माझी आई माऊली ज्ञानोबा आहेत, हे ज्ञानोबारायांचे पाईक आहेत, आपण सगळे मिळून हा कीर्तन महोत्सव संपन्न, एक दिवसीय जरी असला तरी अतिशय सुंदर संपन्न करू. आणि त्या अनुषंगाने आम्ही शिवाश्रम कोळगाव पाटी या ठिकाणी नवीनच वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था सुरू झाली. तिथे धीरज महाराज कोरे आहेत. बाबांनी त्यांना फोन केल्या लगेच सांगितलं, म्हटले आम्ही एरवी विद्यार्थी पाठवण्याचे सगळं गोळा करण्याचं, त्यांना येण्या जाण्याला खर्च आहे, संस्था चालवण्याला खर्च आहे, 11,000 रुपये घेत असतो. परंतु आम्ही नवीन कीर्तनकार असल्यामुळे एकही रुपया घेणार नाही आणि त्या ठिकाणी मोठे नावाची जाऊ आमच्या शाळेतील विद्यार्थी गुरुकुलातील पाठवून सगळा कार्यक्रम संपन्न करूया. अशा प्रकारचा सगळा दृढ विश्वास माऊली ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आमच्या डोक्यात ती बुद्धी दिली, बाप्पाजींनी त्याला प्रेरणा दिली आणि तो तुमच्या समोर पार पडला. म्हणून माझं असं मत आहे की माझ्याऐवजी बाजीराव गुरुथोरातांचा एक सत्कार सादर भाऊ आपण करावा. काय वाटतं तुम्हाला? खरं तर मी अगोदर क्षमा मागायला पाहिजे. तुम्ही मायेमिडी करू नका माझा राग. माझ्या जर काहीच झालं नसतं, जर हे आले नसते तर सर्वप्रथम सर्व भजनी मंडळीचे आभार मानतो. आणि साऊंड सिस्टम खरं तर सगळा तास त्यांनीच केलाय, बरं तेच मागं लागले, अगदी आईच्या मागे लेकरूला माझा एवढा माणूस मागं लागला होता. तर मी त्यांचं आभार मानतो. आभार मानण्यासाठी उखाण्यातून त्यांचा आभार मानू का? एकतर मला जरा घरी लागल्यासारखं झाले, आता सगळं पार पडलं, शेवटाला म्हणजे रिझल्ट कशाला घालायचं. पण असं पहा, कोळपेवाडीमध्ये चालीच चाली, कोळपेवाडीमध्ये चालीच चाली, किती चाली? 1 2 3 4 5 6 भरपूर चाली. आमच्या तर लक्षात येत नाही किती 500 किती 200 काय म्हणतात ते. कोळपेवाडीमध्ये चालीच चाली, कोळपेवाडीमध्ये चालीच चाली, बाजीराव भाऊंची साऊंड सिस्टीम लयच भारी. धन्यवाद महाराज. तरी मी आमच्या संस्थेच्या वतीने संजयजी महाराज व गणेशजी महाराज यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू स्वीकारावी. श्री कापसे सर यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं. श्री संजयजी महाराज वागचौरे यांचा सत्कार गंगासागर सरांनी करावा यासाठी मी त्यांना विनंती करतो. एक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी पण यायचे सत्कारासाठी. कुमारी श्रावणीताई गवळी यांचा सत्कार करण्यासाठी आमचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आले, त्यांनी सत्कार स्वीकारावा ही विनंती.
यानंतर सिद्धार्थ महाराज सुपेकर यांना मी विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा. यांचा सत्कार करण्यासाठी मी गौरी सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. यानंतर आपले छोटेसे व अतिशय उत्कृष्ट असे मृदुंगवादक अंगद महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. पावले सर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी मृदुंगवादक आपण त्यांच्या संस्थांमध्ये वापरू व यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात अतिशय उत्साही असे आपले चिमुकले भजनी मंडळ यांना मी विनंती करतो सर्वांनी उभं राहायचं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी. पावले सर यांना मी विनंती करतो. धन्यवाद साहेब. तर आजचा हा आपला कीर्तन सोहळा आज पार पडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल आपल्याला हा जो कार्यक्रम आहे हा पार पाडण्यासाठी आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाशजी कोल्हे सर व आज इथे उपस्थित असलेले डॉक्टर गंगासागरजी कोल्हे सर यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या संस्था कॉलेज व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपण महाप्रसादाची व्यवस्था केली. तर आज आपले जे महाराज आहे दत्तात्रयजी लाड सर तर यांना आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गंगासागरजी कोल्हे सर यांचा सत्कार करायचा आहे. त्यांना आज जे कीर्तन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल ते सत्कार करू इच्छितात. त्याबद्दल मी गंगासागर कोल्हे सर यांना स्टेजवर आमंत्रित करतो. सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की त्यांचा सत्कार करावा. त्यांना आज ही जी इथं प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर आज आपला हा कीर्तन सोहळा इथे संपलेला आहे व यानंतर आपण महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो भजनी मंडळ व सर्व मान्यवर यांनी थोडा ऑफिसमध्ये स्थानापन्न व्हावे व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था आपण तिकडे हॉस्पिटलकडे केलेली आहे. तर सर्वप्रथम कॅन्टीन मध्ये केलेली आहे. सर्वप्रथम मुली जातील व नंतर मुली जातील. सुरुवातीला आधी बसून राहा. आधी मांडीवर सगळे ऑफिस मध्ये जातील. धन्यवाद. आणि आणखी एक लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजेच आपले सर्व प्रेक्षक वर्ग श्रोतागण या सगळ्यांनी खूप शांतपणे या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व श्रोतागणांचे एकदा हार्दिक स्वागत व आभार. यानंतर महाप्रसादासाठी वाढण्याचे नियोजन हे फार्मसी नर्सिंग यांचे जे सिनियर क्लास आहेत त्यांनी कृपया वाढण्याचे नियोजन हातात घ्यावे व जेवणाचा कार्यक्रम पार पाडावा.